नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्हा 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 कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। नाशिक शहरात घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत पाहिजे असलेले 9 आरोपी अटक केले आहेत। ही घटना दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी घडली होती। फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरात असताना कुंदन सुरेश परदेशी, कुणाल सुधाकर एखंडे व त्यांच्या सुमारे 20 ते 25 साथीदारांनी एकत्र येत फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला। यावेळी फिर्यादीच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली। तसेच फिर्यादीच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या 4 चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली। आरोपींनी धारदार शस्त्रांच्या साहाय्याने घराचा दरवाजा तोडून फिर्यादी व त्याच्या पत्नीवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला। मात्र प्रसंगावधान राखत फिर्यादी दाम्पत्याने हल्ला चुकवून खोलीत आश्रय घेतल्याने मोठा अनर्थ टळला। सदर गुन्हा अत्यंत गंभीर व संवेदनशील स्वरूपाचा असल्याने नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 व 2 तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास मोहीम हाती घेतली। तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय बातमीदाराच्या माहितीद्वारे आरोपी हे नाशिक ग्रामीण, धुळे जिल्हा, मध्य प्रदेश सीमावर्ती भाग तसेच मसरूळ परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी कुंदन परदेशी, आदित्य पिंगळे, कुणाल एखंडे, राहुल उर्फ हर्षल गबारे, शुभम पवार, रोहित जाधव, कमलेश सुराणा, मानसी वाळके आणि वेदांत परदेशी यांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील चौकशी व कायदेशीर कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली। या कारवाईत गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यातील प्रवीण वाघमारे, संदीप भांड, मिलिंद परदेशी, विशाल देवरे, नाजिम पठाण, मुक्तार शेख, विलास चारोस्कर, गोरक्ष साबळे, मनीषा सरोदे, अनुजा येवले, महेश खांडबहाले, तेजस मते, प्रवीण वानखडे व सुनील खैरनार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। ब्युरो रिपोर्ट रणजित झापलडे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। 27 तारखेला अंबड परिसरामध्ये, गंगापूर परिसरामध्ये तसेच मसरूळ येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला। यातील मुख्य गुन्हेगार आहेत कुंदन परदेशी। याने सुरुवातीला मसरूळ येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी ताब्यामध्ये घेतली। त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार भरले। त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला। त्याने तिथे पण दहशत केली, तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला। त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये आला, कोल्हापूरच्या परिसरामध्ये, तिथे पण त्यानं एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या तिन्ही घटनांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेची सर्व पथकं यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे। गुन्हे शाखेचं युनिट 1चं पथक, गुन्हे शाखेचं युनिट 2चं पथक, गुन्हे शाखा अंबड पथक, याशिवाय मसरूळ पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे आणि अंबड पोलीस ठाणे या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना MP मध्ये पळून जात असताना अटक करण्यात आलेली आहे। या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये मोका देखील लावण्याची कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील जर कोणत्याही गुन्हेगारांनी शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला
तर त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कुठलाही दिलासा दिला जाणार नाही. या त्यांचा मुख्य उद्देश परिसरामध्ये दहशत पसरवणे हाच होता. परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि आपलं वर्चस्व निर्माण करणे असा यांचा उद्देश होता आणि त्या उद्देशातून यांनी हे कृत्य केल्याचं लक्षात आलेलं आहे. हे जे आरोपी आहेत यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यांच्यावर याप्रमाणेच पूर्वी देखील गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि पूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि पुढील हे बराच काळ जेलमध्ये राहतील आणि त्यांना शिक्षाही होईल. या प्रकारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि तशी कारवाई देखील सुरू आहे.